नमस्कार मित्रांनो, तर आज आमचा अचानक मुंबई दर्शन करण्याचा प्लॅन झालेला आहे. तर मी माझ्या मित्रासह आज चाललेलो आहो पुणे टू मुंबई जर्नी. तर चला या जर्नीमध्ये सोबत राहा, तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवू. आमची राईड बुक झालेली आहे. 5 मिनिटं दाखवत आहे, 3 मिनिटं. आणि हे आमच्या सोबतचे 2 माणसं, कुणाला हा शुभम इथून आम्ही कॉलेजमधून निघालेलो आहो मुंबईसाठी. तो काढत आहे स्नॅप. आणि भाऊनं फिल्टर पाहिजे होतं, तर भाऊनं नेटच चालू नाही केलं. विदाऊट नेट चालू करता भाऊला पाहिजे होतं फिल्टर. भाऊ इकडे बघा, इकडं ते आम्ही आलेलो आहो पुणे रेल्वे स्टेशनला. आणि आता इथून मुंबईची तिकीट काढून डायरेक्ट मुंबई आलेली आहे आमची मुंबईची तिकीट. तर आम्ही आलेलो आहोत प्लॅटफॉर्मवर. इथे थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे. रेल्वेची इकडचे डबे भटकल्यानंतर आम्ही इथे येऊन पोचलो. आणि इथे येऊन भाऊ उभे आहे. पण आपल्याला आहे ना ते लक्षात ठेवायचं आहे. काय माहितीये का, काय की आपण जे मुंबई पाहून आपल्या इमॅजिनेशन मध्ये, तर तिथे गेल्यावर ते गाणं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. कोणतं? बिलकुल फर्स्ट टाइम मुंबई व्हिजिटर्स मी नाही बरं, यांनी तिघं. 2 hours later. तुझ्या भावना व्यक्त कर ना प्लीज. शुभम घेणार आहे, शुभम कर ना, व्यक्त कर. 1.5 तासापासून भाऊ बसून बसून थकलेला आहे. शुभम व्यक्त कर ना मला. अरे शुभम, कसं वाटतंय रे तुला? भाऊ लय मस्त वाटतं. आणि तुला रे भाऊ? मला लय भारी वाटतं. अरे काय असतो सर, पाप केलं का तू? आणि भाऊला बसायचं होतं इकडच्या खिडकीमध्ये, पण खिडकी आहे एंगेज. खिडकी नाही, सॉरी, दरवाजा. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती उतरलेलो आहोत. आणि आता थोड्या वेळ रेस्ट करू, नंतर फ्रेश होऊ, नंतर पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो. बापरे, ते खूप सारे पक्षी. आणि ते सूर्योदय झालेला आहे. वाव, खूप सुंदर असा अविस्मरणीय नजारा आहे इथे. पोटो जहाजात समुद्रामध्ये. वाव, इकडे बाजूला ताज हॉटेल. आणि ये वही कांच की बिल्डिंग है जो अक्षय कुमार ने आर्किटेक्ट की. लेकिन जो डिजाइन है वो मेरा है. आम्हाला क्रिश मधले बहुतेक हिरो आहे. क्या सोच है रे तेरी. आणि आता ताज हॉटेल आणि इंडिया गेट पाहिल्याच्या नंतर आम्ही चाललेलो आहोत मरीन ड्राईव्हला. तर आता तुम्हाला मरीन ड्राईव्हला पैदल निघालेले आहे आम्ही मरीन ड्राईव्हकडे. ड्राईव्हला जात असताना इथे मंत्रालय दिसलं आम्हाला, महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय. मंत्रालयाच्या डायरेक्ट अपोजिट समोरच्या बाजूने इकडे मंत्रालयाचे क्वार्टर आहे. सुनील तटकरे, संदीप भुमरे मंत्री पूर्ण एका लाईनीने आहे. दादाजी भुसे,
सो फायनली 2 किलोमीटर चालून आम्ही आलेलो आहो मरीन ड्राईव्हला. आणि हा मुंबईचा सुंदरसा मरीन ड्राईव्हचा नजारा. हो वाव. वानखेडे स्टेडियम आहे बहुतेक. वानखेडे. काय कुणाल कसं वाटत आहे? लोक थकले वाटते. शुभ्या. तर मित्रांनो आता आमचं मरीन ड्राईव्ह फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत चर्चगेटला. कुर्ल्याला निघलो डायरेक्ट. कुर्ल्याला बस ट्रेन नाही आहे. इथून दादर ते कुर्ला आलेली आहे लोकल ट्रेन. तर इथे दादरवरून उतरून आम्ही आता चाललेलो आहोत चौपाटीकडे. पायी चालून आता पायानं पण सोडलेला आहे. आपली अवकात दाखवलेलीच आहे आखरीला. तरी पण आता फिरायचं आहे म्हटल्यावर तेवढं करावंच लागेल. तर आता पुढं तर हे आहे चैत्यभूमीचं प्रवेशद्वार. ओ अशोक स्तंभ. ही आहे चैत्यभूमी. विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे अग्नी दिली होती. आता चैत्यभूमी फिरून झालेली आहे आणि आता कुणाला आपण कुठे जाणार? जन्नत. मन्नत. तर चला भेटूया मन्नतला. इकडून येत आहे आमची लोकल ट्रेन आणि इथं गर्दी बघा. द रिअल स्ट्रगल इज नाव स्टार्ट. लोकलमध्ये चढण्याचं. A few moments later. हे आहे द वन अँड ओनली किंग खान्स मन्नत. आणि हे एक्झॅक्टली मन्नत समोरचा नजारा. ओहो कुणाल भाई, हाऊस द जोश? हाऊस द जोश? हाय सर. ब्युटिफुल. अब थोडी पेट पूजा की जाए. काय म्हटलं कुणाल? हो लावले असं. तर भाऊ मन्नत पाहून झालेला आहे आणि तिथं आम्हाला असं सांगितलं की तिथून 5 मिनिटाच्या रस्त्यावर आहे सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंट. 10 मिनिटं झाले चालत आहो. गॅलेक्सी अपार्टमेंट काही मिळेना. फायनली 1 किलोमीटर चालत आल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहोत गॅलेक्सी अपार्टमेंटला. आणि सलमान खान यांचं घर अपार्टमेंट सॉरी गॅलेक्सी अपार्टमेंटला बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे. दिवसभर थकून भागून आता चालण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही आता पुणेला वापस जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मग आता आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघतो. सध्या आम्ही घरी जाण्यासाठी निघलो होतो रूमवर, पण अचानक आमचा प्लॅन झाला सनसेट बघण्याचा जू चौपाटीवर. हा बघा सूर्य मावळतोय आणि पब्लिक बघा. तर आम्ही चाललेला आता बोटीमध्ये ड्राईव्ह घ्यायला. अचानक प्लॅन झालेला आहे. म्हणतो तू कुणाल कसं वाटत आहे? एक नंबर. लिव्हिंग लाईफ लाईक अ लीजेंड. एकदम भारी.
होम स्वीट होम पुणे. तर अशा प्रकारे आमची जर्नी इथे खतम झालेली आहे. जर तुम्हाला माझी जर्नी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मुंबईला जाण्याचा प्लॅन करा. चलो अभी के लिए इतना ही. भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्यासाठी बाय बाय.